धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझ्या हाती मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा करशी अंगीकार तरी काय माझा भार मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा जीवीच्या जीवनात तुका म्हणे नारायणा मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा महायोग पीठेत डेमनरथम वरम पुंडरिकाय धातु मणिन्द्रे समागत तिष्ठन्त महानंद कन्दं परब्रह्मदेवं भजे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू संतांच्या ज्यांच्या कृपा आणि कथेचा विस्तार व्हावाची सद्वचा ओम नमो ज्ञानेश्वर करुणा कर दया तुमचा अनुग्रह पावन झालो जराचरी मी कलाकुसरी काहीच वेळी बोलतो की नदी भाईका तुमचा अनुग्रह पावन झालो जराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती विढाला
धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझ्या हाती मज सोडवे दातारा कर्मापासून दुसरा मायबाप. हे प्रांगण आहे धर्माचं. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युस्तभा मामका पांडवा क्षेम केम कुर्वत संजय. हा नाही का धर्मालय आहे, धर्माचं प्रांगण आहे. गेली 19 वर्ष या ठिकाणी ज्ञानपराया तुकोपराया आणि श्री संत ज्ञानपराया सेवाभिमान संस्था विश्वस्त शिबिडी मुंबई आयोजित ज्ञानेश्वरी पारायण नाही का गाथा भजन आणि संत चरित्र चालू आहे बरं का. संत चरित्र सांगणारे कोण आहेत? संत चरित्र सांगणारे जोगदंड महाराज आहेत. मायबाप धन्यवाद. आणि व्यासपीठ चालक कोण आहेत? व्यासपीठ चालक हो आमचे आदरणीय मारुती महाराज बरं का. ही मंडळी त्याच्यामध्ये गायक संतोष दादा साळवी, आमचे तुकाराम बाबा कोंढाळकर, रमेश कोंढाळकर. बाबा तुमचं काय सोलापूर काय संगमनेर. संगमनेरचे महाराज किती गोड गातात. बारीक आवाज आहे, एकदम बारीक आवाज आहे पण गोड आहे. रवींद्र महाराज मैडा बाबा तुम्ही सर्व मंडळी बरं का. आणि या संस्था सप्ताहाचे संचालक मंडळ आता सार्वडे महाराज सर्वांचं नाव नाही घेणार बघा. सर्वांची नाव घेतलं वेळ जाणार आहे. तेव्हा अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव खजिनदार आणि सारी मंडळी माझी महिला मंडळी माता वर्ग पिता वर्ग बंधू वर्ग सर्वांना साष्टांग नमस्कार करतो. गायक वादक आमचे प्रवीण महाराज मोरे. तुम्ही काय नाव? संदीप महाराज ना तेजस महाराज. तेजस महाराज संस्थेतली आळमीची लहान मुलं आहेत. एकदा या मुलांकरता सर्वांनी टाळ्या वाजवा. विठाला विठाला अरे बाबा यांचं कौतुक केलं पाहिजे. यांचं कौतुक केलं नाही ना तर पुढे प्रकार देवदाने पुढे काय माहित नाही बाबांनो. कारण हे चालवायचं नाही. आज आपण आहे अशी मुलं तयार झाली पाहिजेत. आपल्या मुंबईमध्ये ऐका मावशांनो, आपल्या मुंबईमध्ये आपला मुलगा कोणी आहे का असा हरिपाठ करणारा वाजवणारा आहे का? कोणी वाजवणारा आहेत का? वा 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 बरा 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 बाबू वा वा टाळी वाजवायसाठी बघा. अशी मुलं तयार झाली पाहिजे बरं का. आणि म्हणून तयार झाली पाहिजेत या सप्ताहाचे बरं का. आजी नगरसेवक माजी नगरसेवक कोणी आमदार कोणी असतील नसतील सर्वांना नमस्कार करतो. सर्वांचं दर्शन घेतो. परंतु ऐका दादांनो ऐका मावशांनो, तुकोबराय महाराज या अभंगाच्या माध्यमातून जास्त वेळ नाही घ्यायला पण तुकोबराय महाराज या अभंगाच्या माध्यमातून एकेरी जातात. एकेरी एकेरी शब्द वापरला. धर्माची तू बरोबर आहे ना. काय प्रयोजन आहे काय नियोजन आहे या अभंग असा का? धर्माची तू मूर्ती तू तू म्हणतात. आपण भांडलो आपलं भांडण झालं नाही का. भांडण झाले जोपर्यंत थोडं थोडं भांडण आहे तोपर्यंत आवाज आवा आवाज आवा आवाज आवाज चालत नाही का. अहो तुम्ही आणि एकदा हात घालून आलं की काय करतो आपण. ए तू कोण तुला काय करायचं करून घ्या हे करून तू हा शब्द कधी येतो. एकेरी भांडण झालं की येतो. हा नाही का. नवरा बायकोचं भांडण झालं तर आपलं आत असावं ना नाही का. किडी आत असावं. पण एकेरी भांडण झालं तू कोण आहेस नवरा आहेस का पुते मला माहित नाही. या मावशा सुद्धा म्हणतात बरं का. आता नाही म्हणणार मी घरात भांडण झाले होतं बरं का. तसं तू खूप आहे भांडण केलं. भांडण झालं पण कोणाशी. भांडण झालं पण कोणाशी. मारुती महाराज भांडण झालं. अभंगाची रचना आहे. तुकोबरायांच्या ऐका ऐका मावशांनो नीट ऐका. ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीला आधार आहे कशाचा. गीतेचा. हा गीता अलंकार नामक ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद ही प्रकट केली. गीतेचा आधार आहे ज्ञानेश्वरीला. भागवताला आधार आहे ज्ञानेश्वरीचा. नाथाच्या भागवताला. मला सांगा तुम्हाला कळतंय ना. ऐकायला ते ना लांब वराम होतो. तुकोबरायांच्या गाथ्याला आधार कोणाचा आहे का. आहे का आधार. तुकोबरायांच्या गाथ्याला आधार नाही. तुकोबराय जे बोलले ते प्रमाण.
काय म्हणले? बोलले ते आली मुखा वाटे अमृत वचने. मुखातून बाहेर पडलं ते अमृत वचन, त्याच्यामध्ये दुमत नाही. आणि म्हणून बाप्पानो, जर तुकोबारायांनी गाथा लिहिली नसती, किंबहुना ज्ञानोबारायांनी कवित्व केलं नसतं, तर आज संस्था म्हणा, कीर्तनकार म्हणा, नाही बोलणार मी, माफ करा, कीर्तनकार म्हणा, मारुती महाराज, जोगदंड महाराज, तुकोबारायांचा अभंग आहेत, त्या अभंगावर बोलायचं आहे, ज्ञान प्रसारित करायचं आहे, अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाण्याचा मार्ग आहे तो दाखवायचा आहे. पण आज आम्ही भांडवल केलं कशाचं? परमार्थाचं. आता कीर्तनकाराला तारीख देण्याच्या अगोदर विचारावं होतं किती पैसे घ्या ना, पाकिट किती घ्याल. पाकिट जर कमी असेल तर कीर्तनकार येत नाही. आणि ही शोकांतिका आहे तरांनो. म्हणून ज्ञानोबा हरिपाठात म्हणतात, रिद्धी सिद्धी निधी अवघी चौपाधी जवत्या परमानंदी मन नाही. बरोबर आहे ना अर्जुना? हे अर्जुना, वेद झाला, वेदांचा अभ्यास झाला, पंडित झाला, शास्त्री झाला, कोणी झाला, वेद झाला, माते मज नेता वाया गेला, कणू साडून उपंडीला कोण आले सावढाला. आणि म्हणून तुकोबाराया अभंगाच्या माध्यमातून एकेरी बोलतात. जर काही म्हणणे असते धर्माची तुम्ही म्हणण्याचे समजत ना, नाही, धर्माची तू मूर्ती धर्माची कोण? समोर बाय पांडुरंग परमात्म्याला तुकोबाराय म्हणतात, हे देवा, हे पांडुरंगा, तू धर्माची मूर्ती आहेस, तू धर्म जाणतोस, तुला धर्म कळतो. तुकोबाराय ज्या अर्थी धर्माचं नाव घेतात त्या अर्थी काहीतरी अधर्म झाला असावा. बरोबर आहे? अधर्म झाला असावा. तुकोबाराला माहिती नाही का धर्म काय अधर्म काय? त्यांना माहिती आहे. धर्मनीतीचा हा ऐकावा आणि निवडले सार असार ते. सार काय असार काय, धर्म काय अधर्म काय, पाप काय पुण्य काय, कोणाला कळतंय? तुकोबारायांना. मग तुकोबाराय जेव्हा धर्माचं नाव घेतात तिथं निश्चिंतपणे अधर्म झाला असावा असं गृहीत धरू आपण. तुमच्या डोक्यात तेच असूया, माझ्या डोक्यात तेच आहे, तुमच्या डोक्यात तेच असू द्या. धर्म म्हणजे अधर्म काहीतरी झाला असेल म्हणून तुकोबाराय म्हणतात, ऐका ना बाबांनो, ऐका ना दादांनो, धर्म जर तुम्हाला कळत नसेल, बोलू ना, धर्म जर तुम्हाला कळत नसेल, पुन्हा एकदा बोलतोय, धर्म जर तुम्हाला कळत नसेल तर तुकोबाराय म्हणतात, तुम्ही माणूस म्हणून जन्माला आलात, धर्म कळला नाही तर तुमचे डोळे झाकले बरे ना. कसं आहे प्रमाण? धर्म तो न कळे काय झाकीले,